देशामध्ये परीक्षा सुरू झाली की विद्यार्थ्यांपेक्षा जास्त उत्सुकता आता पेपर फुटीच्याच बातम्यांची असते। जवळपास प्रत्येक मोठ्या परीक्षेच्या आधी किंवा परीक्षेच्या दरम्यान पेपर फुटल्याच्या घटना समोर येतात। लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि या सगळ्या परीक्षांना सामोरं जातात, पण काही मोजक्या भ्रष्ट हातांमुळे त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीवरती पाणी फेरलं जात आहे। उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे अर्थातच टीईटी परीक्षेच्या आधीच पेपर फुटला आणि यामुळे उद्याची परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आली आहे। या टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सध्या फरार आहे। मात्र याच प्रकरणामध्ये 3 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली। तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढचा तपास सुरू आहे। सरकार दरवेळी सुरक्षा व्यवस्था, पेपर फुटी न होण्याचे, गळती रोखण्याचे मोठमोठे दावे करतं, पण प्रत्येक वेळेला हे सगळे दावे फोल ठरतात। प्रश्न असा आहे की पेपर फोडणारे इतके शक्तिशाली आहेत की सरकारच त्यांच्या पुढे हतबल होत आहे का? पेपर हा छापखान्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत अनेक टप्प्यांमधून जात असतो, मग ही गळती नेमकी कुठे होते? यंत्रणेमधील कोणत्या दुव्यावरती भ्रष्टाचाराची कीड बसली आहे? ज्यांच्या हातामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच व्यवस्थेमध्ये ही भेग पडतीये का? हा प्रश्न आता प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्याच्या मनात आहे। महाराष्ट्र में जैसे नीट का लीक हुआ, अभी टेट का लीक हो रहा है, तो ये गलत हो रहा है। ऐसा नहीं होना चाहिए। इससे स्टूडेंट या हम टीचर्स जो तैयारी करके दे रहे हैं, हम पे कहीं ना कहीं मानसिक तौर पे हम पे एक दबाव भी डाल रहा है, और जो भी ये सब कर रहा है उनको कड़ी से कड़ी उसकी अच्छे से जांच और उनको पनिशमेंट मिलना चाहिए। स्कूल संभालना, टीचिंग करना, साथ में घर संभालना और उसके बाद पढ़ाई करना, तो ये तीसरी जिम्मेदारी है हमारे ऊपर। उसके बावजूद हम मेहनत कर भी रहे हैं। गवर्नमेंट ने जो हमारे ऊपर एक थोप दिया है कि भाई अब टीचर को एग्ज़ाम देना है, वो भी हम तैयारी भी कर रहे हैं। उसके बावजूद ये पेपर लीक होने का प्रेशर, मतलब ये एक कहते हैं ना कि हमारा आत्मविश्वास इसमें डगमगा जा रहा है। ऊपर से ये जो पेपर का खर्चा है वो कौन उठाने वाला है? हम ही वहन करने वाले हैं। जो टैक्सेस है फिर हम पे इम्प्लाई कर दी जाएंगे। ह्यांनी स्पर्धा लावली पेपर फोडण्याची। त्यांनी नीटचा पेपर फोडला, टीईटीचा पेपर फोडला आहे। 2 वर्षापूर्वी सरळ सेवेची एक्झाम झाली होत्या, त्याच्यामध्ये सावळा गोंधळ केला ह्यांनी। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारनं केलेलंच आहे। तरी शेतकऱ्याच्या गळ्याला फास लावलाय ते लावलाय, शेतकऱ्याच्या मुलाला पण फास लावण्याचा प्रयत्न चालू आहे याच्यामधून। पेपर जे फुटतोय त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दुविधा परिस्थिती निर्माण आहे आणि त्यानंतर आत्ताची सध्याची जे टीईटी पेपर जे फुटलंय, मला वाटते त्यामध्ये खाजगी बॉडी जास्तीत जास्त म्हणजे पेपर कंडक्ट करण्यासाठी भिवंडीसारख्या शहरामध्ये जरी प्रश्नपत्रिका सापडत असेल त्याला जबाबदार कोण आहे? आता शिक्षकांना सुद्धा हे भावी शिक्षक सुद्धा हे पेपर फुटल्यामुळे आत्महत्या उद्या होतील का याची भीती आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्याला वाटते। एमबीबीएस झालेल्या डॉक्टराला तुम्ही 15 वर्षांनी अजून एकदा एमबीबीएस ची परीक्षा द्यायला लावा, तो होऊ शकतो का पास? आयपीएस झालेल्याला तुम्ही आयपीएस ची एक्झाम द्यायला लावा, तुम्ही पास होऊ शकतो का? नाही। तरी हे सर्व शिक्षक सोडून आज देश घडवणारा माझा शिक्षक या सर्व गोष्टी करून एक्झामला देतो। तुम्ही वायुसेनेची मदत घेतली या टीईटी पेपरसाठी न फुटण्यासाठी, पण तरी सुद्धा मदत घेऊन आज पहाटे 5ला पेपर फुटतो। काय चालू आहे या देशात? भावी शिक्षक आहेत, होणार होते ते, त्या शिक्षकांनी एक्झामला एक्झाम देणं हे योग्य आहे। पण जे ऑलरेडी शिक्षक आहेत, शिक्षक म्हणून काम करतात, त्यांना मान्यता आहे, त्यांना सुद्धा ही एक्झाम द्यावी लागते आहे। आणि मग त्यांनी काय दोन्ही गोष्टीच्या रोलमध्ये दोन्ही गोष्टी कशा साध्य करायच्या? त्यांनी मानसिक आणि आर्थिक आणि त्यांना काही लोकांनी परीक्षा संदर्भात परीक्षा सेंटर असल्यामुळे तिकीटही काढलेलं आहे। काही लोकांनी गावाकडे काम सोडून आलेलं आहे। मग त्यांचं आर्थिक कोंडी आणि मानसिक कोंडी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आमच्याकडे तर परिस्थिती अशी आहे, आमचे एक शिक्षक आहेत, त्यांच्या मुलांचा पेपर फुटला। त्यांचा पेपर होता नीटचा आणि आता ते स्वतः आई वडील स्वतः शिक्षक आहेत, आज त्यांचाही पेपर फुटला। ते मला बोलले की आज सर आता कसं, म्हणजे मुलाचा पेपर फुटला, आमचा पेपर फुटला, सगळं डिप्रेशन मध्ये आहेत। त्यामुळे आता यावर काहीतरी कठोर कारवाई 100% झालीच पाहिजे। जे विद्यार्थी याच्यामध्ये अभ्यास करून जे पेपर देत आहेत, हा जर असा जर पेपर फुटला तर त्यांचं मन म्हणेल का अभ्यास करायचं? म्हणजे कुणावर भरोसा करायचा? शिक्षण मंत्र्यावर भरोसा राहिला नाही, शासनावर भरोसा राहिला नाही, म्हणजे नेमका भरोसा करायचा कुणावर? पेपर फुटी करणाऱ्या लोकांवर अति कठोर आणि अति दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी फार मेहनत घेऊन या पेपरची तयारी केली होती। एकदम कठोर काहीतरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे आणि टीईटी पेपर फोडणाऱ्या लोकांवर अति कठोर कारवाई झाली पाहिजे।